स्वभावे करता कोण हे जाणून घ्यावं. आता स्वभावे करता कोण याचा अर्थ एवढाच आहे, हे संपूर्ण जे काही निर्माण झालेलं आहे ते कुणी निर्माण केलं, कुणी निर्माण केलं, कुणी निर्माण केलं अशी जी उत्सुकता लागते ती स्वभावातील उत्सुकता आहे. आता स्वभावात उत्सुकता काय आहे की हे सर्व निर्माण कुणी केलं. आता हे सर्व निर्माण कुणी केलं हे तो कोण हा आपल्याला जाणता येईल किंवा नाही, परंतु हे ज्याने निर्माण केलं त्याला आपण स्वाभाविकपणे हाक मारली ओ ओ ओ ओ ओ आणि त्याने प्रतिसाद म्हणून ओम 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 असं म्हटलं. म्हणजे विश्वनिर्मिती आणि ही अद्भुत गोष्ट पाहून ज्ञानेश्वरांसारख्या संत महंतांनी किंवा ऋषी मुनींनी हे कुणी निर्माण केलं तो समोर तर दिसत नाही, पण कोणीतरी आहे निश्चित, कारण ज्या अर्थी निर्मिती झाली त्या अर्थी त्याचा निर्माता कोणतरी आहे. म्हणून त्या निर्मात्याला ज्याची ओळख ना पाळख जो दिसतो कसा आहे समजत नाही, पण ज्या अर्थी हे सर्व अद्भुत आहे त्या अर्थी निर्मिती अद्भुत आहे, अत्यंत आश्चर्यकारक आहे, त्या अर्थी निर्माता सुद्धा अत्यंत आश्चर्यकारकच असला पाहिजे. तर आश्चर्यकारक निर्मिती बघून त्याचा निर्माता पाहावा असं वाटणं हीच ती स्वाभाविक ओढ आहे. जसं एखादं मोनालिसाचं हास्य, ते आता चित्र बघितलं आणि ह्याचा पेंटर कोण, ह्याचा पेंटर कोण, मग तो लोकांना शोध लागला. परंतु एखादं चित्र, एखादं निसर्ग चित्र, एखादी कलाकृती, मग ती शिल्पाकृती असेल किंवा लाकडाची कलाकृती असेल, कापडावर केलेली कलाकृती असेल, किंवा जसं आता परवा असं 2.25 लाख जवळजवळ उदबत्त्याने गणपती कोणीतरी तयार केलाय. ह्या ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृती अद्भुत आहेत. त्यांचा निर्माता कोण हे कळू शकतं याचं कारण ज्यांना आपण अद्भुत कलाकृती म्हणतो मानवाने निर्माण केलेल्या, त्या कलाकृती निसर्गतः स्वभावतः ज्या कलाकृती निर्माण झालेल्या आहेत त्याच्यावर बेतलेल्या असतात. म्हणजे माणसाची अद्भुत कलाकृती ही निसर्गातला पंचरंगी पोपट बघून आपण पंचरंगी पोपट तयार करावा तशी असते, परंतु माणसाची अद्भुत कलाकृती ही त्या कलाकृतीसारखी म्हणजे निसर्गातल्या पंचरंगी पोपटासारखी दिसली तरी माणसाने निर्माण केलेला पंचरंगी पोपट हा त्या पंचरंगी पोपटासारखा उडू शकत नाही, शीळ घालू शकत नाही, गाणं म्हणणार नाही. दिसायला तो हुबेहूब दिसेल पण असायला तो हुबेहूब नसेल, कारण त्याच्यामध्ये जे लिव्हिंग इन्स्टिंक्ट आहे ती मानव भरू शकत नाही. म्हणून परमेश्वराची निर्मिती ही फर्स्ट हँड असते आणि परमेश्वराची निर्मिती फर्स्ट हँड असल्यामुळे मानवामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान एक दुसऱ्याला देताना ऐकताना ते प्रॉपर ज्ञान असेल तर ऐकणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात आणि त्या रोमांच वरून त्याला जो आनंद निर्माण होतो त्या आनंदामुळे सांगणाऱ्यालाही अधिक स्फूर्ती येते आणि तो सांगत जातो. सांगणाऱ्याला स्फूर्ती आली आणि ऐकणाऱ्याने ऐकलं, ऐकणारा आनंदित झाला म्हणून सांगणारा अधिक पुलकित होऊन सांगायला गेला. अशा तऱ्हेने ऐकणाऱ्यामध्ये आणि सांगणाऱ्यामध्ये जेव्हा एकमेकाबद्दल आत्मीयता निर्माण होते, ही आत्मीयता जी आहे ती ज्याने निर्माण केलं तो आत्मा आहे. म्हणून आत्मीयता ही दोन माणसांमधील, पशु पक्ष्यामधील, सर्व जीवसृष्टीमधील एक आकर्षण शक्ती आहे. आता या आकर्षण शक्तीमध्ये कामशक्ती आहे, ज्ञानशक्ती आहे, एकमेकाकडे खेचून घेण्याची आकर्षण शक्ती आणि पण सर्व एक होते जाणण्याची योग शक्ती आहे. म्हणून योग शक्ती असो, कामशक्ती असो, काम म्हणजे इच्छा, अपेक्षा किंवा आकर्षण सेक्स बद्दल असो, म्हणून कामशक्ती असो, योग शक्ती असो, ज्ञानाला खेचताना दोन्ही देणारे घेणारे गुरु शिष्य पुलकित होतात, ती ज्ञानशक्ती असो. म्हणून ज्ञानशक्ती, कामशक्ती, एकमेकाकडे ओढलं जाणं आणि अरे आपण तर सर्व एक आहोत असा भाव वाटणं, वसुदैव कुटुंबकम वाटणं, हा जो भाव आहे ती योग शक्ती आहे. म्हणून योग शक्ती, कामशक्ती, ज्ञानशक्ती, सर्वांबद्दल करुणा निर्माण होणं, म्हणून वैश्विक करुणा, कंपॅशन, या ज्या सर्व शक्ती आहेत त्याचं मूळ आहे आकर्षण.
आणि हे जे जीवांबद्दल आकर्षण आहे आणि त्या आकर्षणातून जेवढ्या जेवढ्या ज्ञानाच्या गोष्टी बाहेर पडतात, उत्तम कर्माच्या गोष्टी बाहेर पडतात. कर्म म्हणजे त्याच्यातून जे बाहेर पडतोय त्याला आपण म्हणतो काय मोठं कार्य याने निर्माण केलं. मग ते राष्ट्रप्रेम असेल, ते विश्वप्रेम असेल, झाल्यानंतर वैश्विक करुणा असेल, संत महंतांचं असेल, नव्हे एखादं प्रचंड युद्धही असेल. मग आपल्याला प्रश्न असा पडतो की इतक्या इतक्या चांगल्या गोष्टी निर्माण होतात. राष्ट्रप्रेम आहे, मातृप्रेम आहे, पितृप्रेम आहे, सर्व माणसांबद्दल प्रेम आहे, वसुदैव कुटुंबकम आहे. मग त्याच्या अगेन्स्ट एकमेकाचे गळा घोटणं आहे, खून मारामारी आहे. मग हे काय आहे? तर ध्यानात घ्यायची गोष्ट अशी आहे की जे अखंड आणि अनंत आहे ते जोपर्यंत अखंड आणि अनंत आहे तोपर्यंत त्याच्या पोटात काय लपलेलं आहे आपण कधी समजू शकत नाही. त्याच्यामध्ये काही गोष्टी वर येतात त्याला म्हणतो प्रेम, काही गोष्टी वर येतात अरे म्हणतो ही हिंसा आहे. पण ज्याच्यात ते लपलेलं आहे त्याला हिंसा आणि अहिंसा याचं ज्ञान असण्याचा संभव नाही. जसा क्षीरसागर आहे, क्षीर म्हणजे दूध, दुधाचा सागर. ते क्षीरसागर आहे तेव्हा तो क्षीरसागर जोपर्यंत त्याच्यातून काय बाहेर पडलं नाही तोपर्यंत तो क्षीरसागर आहे. पण तू 14 रत्न बाहेर पडली आणि हलाहल पण बाहेर पडलं. मग प्रश्न असा निर्माण झाला, क्षीरसागर एवढा चांगला आहे मग त्याच्यात 14 रत्न आहेत आणि हलाहल हे महाविष आहे. मग आता विष आणि अमृत हे एकत्र कसे राहतात? तर हीच ती गंमत आहे. विष असो अमृत असो, परस्पर विरोधी गोष्टी असो, ह्या बेमालून जेव्हा एकत्र असतात तर ते जे ठिकाण आहे ते मूलतः संपूर्ण निर्मितीचं ठिकाण आहे. म्हणून स्वभावता कर्म जाणणं याचा अर्थ एवढाच आहे की जेव्हा काही नव्हतं त्याच्यातून जे सर्व काही आलं ते आलं हे कुठून आलं, ते आलं हे कुठून आलं हे कळणार नाही. जसं पाणी आहे आणि पाणी उकळलं किंवा उष्णतेने त्याला बुडबुडे आले तर आपण म्हणणार बुडबुडे पाण्यातून आले. पण तरी सुद्धा बुडबुड्याचं बुडबुडे म्हणून रूप गेलं की ते पाणीच असतं. तसंच 14 रत्न होत किंवा विष बाहेर पडू, ती बाहेर आली की त्यात वेगवेगळेपणा आहे. पण जेव्हा ती परत आत जातात किंवा ती जेव्हा बाहेर आली नव्हती आणि परत आत गेली तेव्हा त्यांचं रूप अव्यक्तच आहे. म्हणजे स्वभावतः या सर्व गोष्टी कुठून बाहेर येतात हे जाणणं म्हणजेच कर्माचं ज्ञान होणं. अशा अर्थाने स्वभावतः सर्व गोष्टी अव्यक्तातून बाहेर येतात. आता अव्यक्तातून सर्व गोष्टी बाहेर आल्या म्हटल्यानंतर पण अव्यक्त म्हणजे काय आहे म्हणावं? तर अव्यक्त याचा अर्थ अव्यक्त. कारण जोपर्यंत त्याच्यातून काही बाहेर आलेलं दिसतच नाही, ऐका, तोपर्यंत त्याचं रंगरूप मला सांगता येणार नाही. आणि बाहेर आलं तर बाहेर आलेल्याचं आपण रंगरूप सांगतो, परंतु जिथून आलं त्याचं रंगरूप सांगता येत नाही. उदाहरणार्थ जोशीने एक प्रश्न विचारला आणि एक उत्तर दिलं जाते. जोशी प्रश्न विचारण्या अगोदर ज्या स्थितीत होती ती अव्यक्त स्थिती होती. त्यांच्यातून प्रश्न बाहेर आल्यानंतर त्या प्रश्नाचं स्वरूप, त्याची खोली, तो ज्ञानाविषयी प्रश्न आहे का अज्ञानाविषयी प्रश्न आहे, तो सांसारिक प्रश्न आहे का तत्वज्ञानाचा आत्मविषयक प्रश्न आहे, हे नंतर कळलं. म्हणून ह्या ज्या नंतर गोष्टी आपल्याला कळल्या त्यानंतर कळलेल्या गोष्टी म्हणजे त्याची विगतवारी, त्याचं विश्लेषण, त्याचं क्लासिफिकेशन, अनालिसिस, ह्या गोष्टी मुळात अव्यक्तामध्ये नाहीच आहेत. अव्यक्ताचा गुणधर्म फक्त व्यक्त होणं आहे आणि व्यक्त झाल्यानंतर व्यक्त झालेलेच लोक एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि व्यक्त झालेले लोक एकमेकांना समजून घेताना कोण म्हणतो आम्ही बा गोरे तुम्ही बा काळे, कोण म्हणतो आम्ही उंच तुम्ही ठेंगू, कोण म्हणतो आम्ही सुरूप तुम्ही कुरूप. अशा तऱ्हेने विनाकारण हा जो वेगवेगळेपणा दिसतो त्या वेगवेगळेपणानुसार एक युनिफॉर्म गोष्टी तयार केल्या जातात. म्हणजे हे काळे, हे गोरे, हे निग्रो, हे ब्राह्मण, हे क्षत्रिय, मग त्यांच्या कर्मावरून वगैरे. आता ब्राह्मण क्षत्रिय हे काही कर्म अव्यक्तामध्ये नाहीये, परंतु काही माणसं बाहेर आली आणि स्वाभाविक त्यांची प्रकृती म्हणजे त्यांचा स्वभाव जाणण्याच्या दिशेने प्रयत्न करायला लागला. काय आहे काय आहे काय आहे जाणावं.
म्हणून तो काय आहे जाणायचा अभ्यास करतो, असा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग आहे की काय हे जाणण्याशी आपलं मतलब नाही, हे चांगलं दिसलं म्हणजे मला ते हवं असं म्हणणारा एक वर्ग आहे. तिसरा एक वर्ग आहे आपणाला जाणण्याशी मतलब नाही, चांगलं दिसलं ते हवं म्हणण्याशी मतलब नाही, आपणाला ह्या सर्व गोष्टी देऊन त्याच्यातून पैसे सुटण्याशी मतलब आहे. म्हणजे जाणण्याशी ज्ञानाशी मतलब आहे, त्याला तेव्हा ब्राह्मण असं नाव पडलं. नंतर सर्व आपल्याकडे आपल्या ताब्यात असलं पाहिजे अशी जी वृत्ती आहे त्याला क्षत्रिय नाव पडलं. नंतर आपण ताबा होऊ शकत नाही किंवा आपण जाणू शकत नाही, पण ज्या अर्थी एखादी गोष्ट जाणण्यासाठी खटपट आहे आणि ज्या अर्थी एखादी गोष्ट ताब्यात घेण्यासाठी खटपट आहे, तर ती दुसऱ्या एका माणसाला वाटलं की हे जर आपण आपल्यामध्ये मिळवायचा प्रयत्न केला म्हणजे साठवायचा प्रयत्न केला तर ते इतरांना देऊन आपण काहीतरी त्याच्यातून बेनिफिट मिळवू शकू. म्हणजे एक ज्ञानाच्या द्वारे जाणण्याचा प्रयत्न करणार आहे, एक शक्तीच्या द्वारे कमावण्याचा प्रयत्न करणार आहे. एक ज्ञान आणि शक्ती ही बेतास बातास असली तरी ज्ञान आणि शक्तीद्वारे जे जाणलं जातं आणि कमावलं जातं त्याचा एक व्यापार करण्याची वृत्ती आहे, ती अर्थात व्यापारी वृत्ती आहे. आणि या तिन्ही वृत्तींची ज्यांना काही देणं घेणं नाही किंवा ज्यांना काही जमत नाही ते काय म्हणतात, त्या तीन वृत्तींशी आपण थोडेफार नम्रपणे राहू आणि त्यांचं थोडंफार काम करू आणि आपलं जीवन आपण जीवनाचं निर्वाहन करू. ती स्वाभाविक दास्य वृत्ती आहे. म्हणून ज्ञानवृत्ती, क्षात्रवृत्ती, वणिक वृत्ती आणि दास्य वृत्ती हा एक जो संपूर्ण बाहेर आलं त्याच्या चार तऱ्हेच्या ज्या गोष्टी दिसल्या, त्या चार तऱ्हेच्या गोष्टी ज्यांनी विगतवारी केली त्यांना स्वाभाविकच ब्राह्मण म्हटलं गेलं, कारण युनिफॉर्मिटी ओळखायची आणि युनिफॉर्म पॅटर्न वेगवेगळे करून त्यांना नावं द्यायची. असा हा संपूर्ण विषय व्यक्त झाल्यानंतर निर्माण झाला. परंतु अव्यक्तातून ते बाहेर आलं तेव्हा अव्यक्ताला कसलीच गरज नाही, त्याच्यातून त्याच्या पोटात आहे ते बाहेर आलं. आता पोटात आहे ते बाहेर आलं म्हटल्यानंतर तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे अव्यक्ताचा बिझनेस नाही. ते बाहेर आलेल्यांचा आपापसात थोडीफार स्पर्धा लागली तेव्हा आपलं जगणं कसं सुसह्य होईल कमीत कमी श्रमात, अशा स्पर्धेमध्ये नुसतं जाणून ब्राह्मण जीवन सुसह्य जगला, थोडंफार मसल पॉवरने क्षत्रिय जीवन सुसह्य जगला, पण विशेष काम न करता आणि मसल पॉवर वापरून हे जे दोन वर्ग सुसह्य जीवन जगले त्यांनी त्या दोन गोष्टीचा गैरफायदा घेतला. त्या कारणाने एक वर्ग ज्याला काहीच कला नव्हती त्याला सेवावृत्तीमध्ये राहावं लागलं आणि उरलेला जो वर्ग आहे तो साधारणपणे 4 रुपयाची वस्तू 5 रुपयाला विकून तो वणिक वृत्ती झाला. आता हे संपूर्ण काय आहे, जेव्हा माणसं बाहेर पडली तेव्हा माणसांचं निरीक्षण करून वृत्तीभेदानुसार ज्यांनी सिस्टम तयार केल्या, मग ती मनुस्मृती असो किंवा अलीकडची आंबेडकर घटना, आंबेडकर स्मृती असो, हे सर्व मॅनमेड गोष्ट आहे. परंतु मॅनमेड गोष्टी ह्या कशा असतात, त्या कृत्रिम असतात. कारण माणूस हा परमेश्वराने निर्माण केला, त्यामुळे माणूस ही परमेश्वराची फर्स्ट हँड कर्म आहे. आणि माणसाने किती जरी कर्म केलं तरी एकदा आपण जन्माला आल्यानंतर आपली ही लटपट खटपट आहे. आपला जन्म आपल्या हातात नाही, आपलं मरण आपल्या हातात नाही. त्यामुळे जन्माला आल्यानंतर आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या ऑन द बेसिस ऑफ द प्राण, आणि हा प्राण तर आपण अव्यक्तातून व्यक्त झालो तो आपल्यावर आणलेला आहे. म्हणजे जोपर्यंत प्राणावर आपली मालकी नाही तोपर्यंत आपण ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो, शूद्र असो, किती जरी लटपटी हटपटी आपण केल्या तरी सर्व काही कमवता येईल. पण प्राण आपण आणलेला नाही, त्या कारणाने प्राण जायच्या वेळेलाही आपण काही करू शकत नाही. म्हणजे प्राण आणणं हे आपल्या हातात नाही, त्यामुळे प्राण जाताना तो राखणंही आपल्या हातात नाही. अशा तऱ्हेने ही जी हतबलता माणसामध्ये आलेली आहे त्याचं कारण एवढंच आहे की मानव ही ज्याची फर्स्ट हँड निर्मिती आहे तो वेगळा आहे आणि मानवाने मानवाच्या मर्यादेत केलं ते वेगळं आहे. म्हणून निर्गुण निराकार त्याच्यातून सर्व जग आल्यानंतर ते जे निर्गुण निराकार आहे
त्याच्यातून आलं तेच मूळ कर्म आहे. आणि सगुण साकाराची कर्म ही लुटुपुटीची म्हणजे भातुकलीच्या खेळासारखी कर्म आहेत. हे जेव्हा संत महंतांना कळलं तर त्यांना प्रथम स्वभावानुसार म्हणजे स्वभाव म्हणजे आपल्या असणेपणाच्या भावातून त्यांना एवढं जाणवलं की सर्व सृष्टी आणि निर्मिती जिथून झाली तो जो कोण निर्माता आहे तो जरी दिसला नाही तरी त्याने जे निर्माण केलं त्याची तुम्ही विगतवारी लावा, त्याच्यामध्ये तुम्ही काही शिस्त निर्माण करा, काही सामाजिक ढाचा त्याचा तयार करा, तुम्ही काही 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 केलं तरी निर्मात्याने जे निर्मिलेलं आहे ते नष्ट होताना निर्माता सोडून दुसरा कोणीच काही त्याबाबत करू शकत नाही. म्हणून निर्माता हाच स्वयंप्रज्ञ आहे, मी स्वतः ज्ञानी आहे. निर्माता हाच स्वतःच्या जागी ऑमनिपोटंट म्हणजे सर्व शक्तिमान आहे. निर्माता हा एकच असल्यामुळे जे जे सर्व निर्माण केलं ते त्याने केलेलं आहे. म्हणून निर्मात्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये निर्माता आहे. म्हणून तो ऑमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र असलेला आहे. त्याने ज्या अर्थी निर्माण केलं त्या अर्थी त्याची निर्मिती आणि त्याचा नाश याबाबत फायनली तोच काहीतरी करू शकतो. बाकी मूलतः बदल आपण करू शकत नाही. अशा अर्थी जो मूळ निर्माता आहे तो ऑमनिपोटंट आहे, सर्व शक्तिमान आहे. आणि निर्माता हा सर्व व्याप्त आहे, तो सर्व शक्तिमान आहे. हे जेव्हा आपणाला कळतं तेव्हा ते सुद्धा आपणाला त्याच्यामुळे कळलेलं आहे. म्हणून निर्माता हा सर्वज्ञ आहे, म्हणजे त्याच्यामुळेच सर्व जाणलं जातं. म्हणजे निर्माता सर्व व्याप्त आहे, सर्व शक्तिमान आहे आणि निर्मात्यामुळेच थोडंफार जे काही आपण जाणतो ते आपणाला जाणता येतं. हे जेव्हा साधू संतांना कळलं स्वभाव म्हणजे प्रथम त्यांना उत्सुकता लागली, हे कोणी निर्माण केलं, कोणी निर्माण केलं, कोणी निर्माण केलं. आणि ते लागता लागता ओ गॉड असे त्यांनी हाक मारली. तर त्यांनी गॉड म्हटले असेल नसेल पण आपल्याला वाटतं तिथे कोणतरी आहे त्याने हे सर्व केले. आता जो तिथे कोणतरी आहे ते तिथे हे ठिकाण अव्यक्त आहे, त्याने हे म्हणजे सर्व व्यक्त निर्माण केलंय. म्हणून तिथे कोणतरी आहे त्याने हे सर्व निर्माण केलंय. म्हणजे व्यक्तातलाच एक माणूस हे व्यक्त ज्याने निर्माण केलं तो जो कोण निर्माता आहे तो तिथे आहे, अंधारात आहे, लपलेला आहे असं म्हणतो. म्हणून तिथे कोणतरी आहे ज्याने हे व्यक्त केलंय. म्हणून तिथे त्याला वाटलं त्या दिशेने एका दिशेने त्याला ओ ओ ओ ओ ओ अशी हाक मारली. आणि जसं आपण राम 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 म्हणावं आणि समोरच्या डोंगरावर जाऊन आढळावं आणि आपणाला तोच प्रतिध्वनी इको यावा, तसं याने तिथे म्हणून त्या दूर कुठेतरी अज्ञातात असलेल्याला ओ ओ ओ ओ ओ अशी हाक मारली. आणि तो अज्ञात तर अचल अढळ आहे, तो स्पर्शता येत नाही, त्याला तो दाखवता येत नाही, तो पकडता येत नाही, तो आहे का नाही याची नेमकी माहिती नाही. पण तरी सुद्धा तिथूनच ते येतं म्हटल्यानंतर हा ओ त्या स्थाणू अचल अढळ तत्वावर जाऊन आदळला. आणि जसा पर्वत अचल अढळ आहे तसा तो स्थाणू तत्व अचल अढळ आहे. आणि ऋषी मुनी ओ करून हाक मारली, तो तिथे गेला आणि त्याचा प्रतिध्वनी ओम असा आला. आणि त्या ओमलाच मग या ऋषी मुनींनी 3.5 मात्राचा प्रणव म्हणजे विश्वाची निर्मिती झाल्यानंतर विश्व निर्मात्याचा शोध घेता घेता त्याला साध घातली, हाक मारली. त्यानंतर त्याने ओम म्हणून प्रतिसाद दिला. हा जो ओम आहे हाच 3.5 मात्राचा प्रणव म्हणून त्यांनी स्वीकारला. आणि तिथून पुढे सर्व विश्व निर्माण झालं असं ते समजले. म्हणजे विश्व निर्माता आहे ना कधी भेटला नाही, परंतु त्या तिथून हे सर्व आलं एवढी त्यांची खात्री झाली. आणि त्या तिथे जो आहे त्याला त्यांनी हाक मारली आणि त्या हाकेला ओम असा प्रतिसाद आला. आता ही बिलकुल कवी कल्पना आहे, पण एवढं निश्चित आहे त्या तिथे कोणतरी आहे ज्याने हे सारं निर्माण केलं आहे हे संत म्हणताना कळलं. आणि त्या तिथे जो कोण आहे तो अज्ञात आहे, तो कधी दिसणार नाही. पण ज्या अर्थी सर्व निर्मिती चालू आहे त्या अर्थी या निर्मितीच्या पाठी अज्ञात निर्माता आहे. आणि त्या अज्ञात निर्मात्याला त्यांनी अननोन क्रिएटर म्हटलं. आणि पुढे क्रिएटर हा शब्द गेला आणि द दॅट किंवा अननोन असं म्हटलं गेलं. आणि म्हणून मग ऋषींना लक्ष आलं की अननोन कसं काय कार्य करतो हे समजता येईल, पण अननोन गावणार नाही. आणि म्हणून शेवटी इति इति म्हणताना किती जरी त्या अननोनचं वर्णन केलं तरी न इति, कारण जो दिसत नाही
त्याचं आम्ही किती वर्णन केलं तरी सुद्धा वर्णन करून सुद्धा तो दिसत नाही. म्हणजे तो वर्णनाच्याही पलीकडे आहे. असं वेदाने इति इति म्हणताना नेती नेती म्हटलं आणि त्यालाच कृष्णमूर्ती म्हणतात आफ्टर ऑल अननोन इज अननोन. यू कॅनॉट रीच टू द अननोन विथ द हेल्प ऑफ नोन. म्हणजे माणूस त्याची बुद्धी वापरो, किती शक्ती वापरो, पण माणसाची साधनं ही माणसासारखीच सेकंड हँड आहेत. आणि फर्स्ट हँड जो निर्माता आहे त्याला सेकंड हँड माणूस त्याच्या सेकंड हँड साध्य आणि साध्य साधन सिद्धता या त्रिवेणी संगमातून शेवटी काय आहे, साधक साध्य आणि साधन. साधकच सेकंड हँड आहे, त्यामुळे त्याची साधनही सेकंड हँड आहेत. आणि तो ज्याला साध्य म्हणून समजतो तो त्याला गाठायचा आहे, पण तो त्याला कधी दिसतच नाही. मग जो दिसत नाही त्याला मी कसा पाहणार. म्हणजे तिथे हतबलता आली. म्हणजे तिथे कोणीतरी आहे, देअर इज समबडी. हा जो देअर इज समबडी तो कधीच दिसत नाही, परंतु ते इथून जाणवतं. कारण इथे जी निर्मिती झाली त्या निर्मितीमध्येच हा निर्मितीचा ध्यास घेतलेला साधू संत आहे. निर्मितीचा ध्यास घेतलेला साधू संत तिथे कोणीतरी आहे त्याला जाणलं पाहिजे. हे स्वभावता जेव्हा त्या जाणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा निर्मात्याचा शोध घेण्याचा जो स्वभावता प्रयत्न केला तो ती साधनाच म्हणजे स्वशोधनाची साधना. आणि ही साधना जेव्हा तुमच्या अंतरंगातून सहज स्फुरित असते तेव्हाच तो सहज योग आहे, ती सहज साधना आहे. तरीही कितीही त्याचं वर्णन केलं तरी इति इति म्हणताना नेती नेती म्हणावं लागतं. ज्ञानेश्वराने सुद्धा शेवटी तत्सत ते सत्य म्हटलं आणि ते ह्याचा त्यांनी किती प्रयत्न केला तरी त्यांना सांगून सुद्धा ते नेमकं सांगता आलं नाही. शेवटी 36,000 ओव्या असतील नाही तर ज्या काय ओव्या आहेत त्या ओव्या समजांतर ते तत्सत म्हणले. उपनिषदीय तत्वज्ञान आणि इति इति म्हणताना नेती नेती म्हटलं. आणि कृष्णमूर्ती म्हणतात अननोन इज ऑलवेज अननोन and unknown cannot be attained. ATTAINED. unknown cannot be attained. म्हणजे unknown कधीही गाठता येत नाही. by the known whatsoever and the means of known which are also known cannot be attained by the means of known and known. म्हणजे ज्ञाताकडून आणि ज्ञात साधनाकडून unknown कधीही गाठता येत नाही. हे जे कृष्णमूर्तीने म्हटलं तेच वेदाने इति इति आणि म्हणता नेती नेती म्हटलं. तेच ज्ञानेश्वराने शेवटी तत्सत ते सत्य म्हटलं. आता ते सत्य म्हणताना तरी सुद्धा 36,000 ओव्यांच्या प्रपंचातून त्याने तो किती अनुल्लंघनीय आहे, तो कसा उल्लंघिता येत नाही, तिथे कसं पोचता येत नाही, जीवाची जीव दशा आहे तोपर्यंत तिथे कसं जाता येत नाही हे सांगायला जो त्यांनी प्रयत्न केला तेच ते महत्वाचं ज्ञान आहे. जोपर्यंत माणसाच्या जीव म्हणून मर्यादा आहेत त्या संपत नाहीत तोपर्यंत मोक्ष नाही, आणि मोक्ष नाही तोपर्यंत ते जे दॅट अननोन आहे तिथे जाता येत नाही. पण जोपर्यंत जीवाची जीव दशा संपत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. महावीरांना विचारलं तुम्हाला 100% मोक्ष मिळालाय का? ते वाले 99.99% मोक्षावर मी आहे, परंतु 100% मोक्ष मिळवण्यासाठी मला देह टाकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे ज्या ओम कडून सृष्टी निर्माण झाली त्या ओमच्या डोक्यावर पाय देऊन त्या उंबरठ्यावर पाय देऊन जेव्हा तुम्ही पलीकडे जाल तेव्हा कदाचित अननोन गावेल. पण जेव्हा तुम्हाला अननोन गावेल तेव्हा अननोन गावलं म्हणायला तुम्ही नसाल आणि फक्त अननोनच उरेल. म्हणून अननोन इज ऑलवेज अननोन. इति इति किती म्हटलं तरी ते नेती नती हेच सत्य आहे. आणि स्वाभाविकपणे 36,000 ओव्यात किती सांगितलं तरी फक्त तत्सत ते सत्य आहे. न इति न इति आणि अननोन इज ऑलवेज अननोन. ह्या तिन्ही गोष्टी बघितल्या की कृष्णमूर्ती, वेद किंवा उपनिषद आणि ज्ञानेश्वर शेवटी एकाच निष्कर्षाशी आले की स्वभावता मूळ कर्म कोणते हे जेव्हा तुम्ही जाणायला जाल तेव्हा तुम्हाला कर्म जरूर कळेल, पण त्याचा करता कधीही कोणत्याही परिस्थितीत जीवदशेत असताना आवाक्यात येणार नाही. मग अशा वेळेला स्वाभाविकपणे ती माणसं फक्त आणि फक्त तो जो दॅट आहे तो जाणण्यासाठी निवांत होतात, श्वासावर लक्ष येतात, हृदय प्रदेशी त्यांच्या ते संयम करतात
आणि त्यावेळेला ध्यान, धारणा आणि समाधी ही एकत्वाने कार्यरत संयम म्हणून होते आणि त्या संयमात दीर्घकाळ असता असताच त्यांच्या देहाचं पतन होतं आणि द दॅट शोधणारा स्वतः द दॅट बनतो. असं सर्व हे विवेचन आहे आणि या विवेचनात बहुधा जोशांचा प्रश्न आलेला आहे की ज्ञानेश्वरांनी असं सांगितली, पण ज्ञानेश्वर कृष्णमूर्ती वेद शेवटी जे सांगतात ते बिलकुल एकच असल्यामुळे त्यात काही आणि किंचितही भेद नाही हे निश्चित समजा. धन्यवाद. अस्तु.